मोहिते येत आहेत घरी. कधी? थोड्या वेळात. काय हसायला काय झालं? मला ही अशी माणसं खूप आवडतात. पटकन ठरतं सगळं त्यांचं. वाघमारेचा माणूस येतो. येताना ठरवूनच आलाय. त्याला असं वाटलं असणार ही बिचारी एकटी बाई, हिला गुंडाळणं खूप सोपं आहे. पण अजून पुरतं ओळखलं नाही त्याने मला. त्या अजय ठाकूरची आपण काय अवस्था केली आहे त्याला कळलेलं दिसत नाही अजून. नक्कीच नसेल कळलं. अजय ठाकूरचा जीव जरी गेला ना तरी तो तोंड नाही उघडणार. स्वाभिमानी आहे रे तो. आपण मूर्ख बनलो आहोत हे कधीच मान्य नाही करणार तो. तिवारी गेलाय ना तो पत्ता शोधायला? हो गेलाय. चला, एक एक गोष्टी पुढे सरकल्या म्हणजे आपण मोकळे. आलेच. मारायचं नाही ना तुला? मग मॅडमने सांगितलेलं काम नीट करायचं. सांगितलं त्या पत्त्यावर जा. वो औरत कौन है देख लो. अगर काम नहीं किया तो शेलर सर. मी निघतोय आता. यस सर. ड्रायव्हर म्हणून गाडी काढ. यस सर. आणि कदाचित माझा फोन लागणार नाही तेव्हा काय अर्जंट असेल तर मला मेसेज करा मग. ओके सर. कळलं? आणि तुमचा तो काय त्याचं नाव काय ठाकूर, त्याला म्हणा सरदेसाईंची केस आता मी घेतलेली आहे. त्याला कळेल केस कशी सॉल्व्ह करायची असते. कळलं? बरं हे काय त्यांचं हां त्या सरदेसाई मॅडम कुठं राहतात? ते जूच्या मेन चौकातनं डावीकडे गेल्यानंतर एक छोटी गल्ली लागते. त्याच्या टोकाला गेल्यानंतर समुद्राला लागून जो बंगला आहे ना तोच. ओके जातो. ते फोनचं लक्षात ठेव. हो सर. रुक जा रात ठहर जा रे चंदा बितेन मिलन की बेला. शेलार काहीतरी आलंय बरं का ह्याच्या डोक्यात. मलाही अगदी तसंच वाटतंय. पण नेमकं काय असेल ते मात्र कळत नाही. मग अशी गाणी म्हणतात काय कसं वागतात. नाहीतर काय खरं वाटत नाही मला याचं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.